त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आजचे आपले मुख्य अतिथी आहेत आयुष्मान सुनीलजी भालेराव। कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अत्यंत मानाची नोकरी करत मानाचं पद भूषवत असताना सामाजिक वास्तवामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी वैचारिक भूमिका स्वीकारून या क्षेत्रामध्ये एक नव्या आंदोलनाचा ते पाया रचू पाहत आहेत। हा नेमका पाया कसा असेल या संदर्भात आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आज जाणून घेऊया। सुनील भालेराव साहेब, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपलं स्वागत। धन्यवाद। साहेब, अत्यंत मानाच्या पदावर तुम्ही आज आहात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये। आर्थिक स्तरही समाधानकारक सगळं काही आहे। हे सगळं काही असतानाही एक अस्वस्थता तुमच्यामध्ये जाणवते आहे एकूण सामाजिक अंगाने। ही अस्वस्थता नेमकी कशी आली, काय याचं नेमकं कारण? गेल्या 16 वर्षापासून माझा खरा जो कल आहे तो सामाजिक क्षेत्रामध्येच आहे। मी 16 वर्ष बामसेममध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळे केडराईज म्हणून माझी जडणघडण झालेली आहे आणि समाजाची दिशा दशा या सर्व गोष्टींबद्दल मी अवगत आहो। त्यासोबतच कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करताना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव येतो आणि समाजाने सुद्धा ह्या अधोगतीच्या ज्या दिशा समाजाला वेगवेगळ्या नेतृत्वांकडून दाखवल्या जात आहेत त्यातून समाजाला सुटका मिळावी त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून बुद्धिजीवी वर्गांचा वापर वेगवेगळ्या संघटनांनी आतापर्यंत केलेला आहे। काही अंशी त्यात यश जरी आलं असेल, परंतु ज्या उद्देशासाठी या संघटनांची निर्मिती झाली तो उद्देश अजून तरी सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षात मला अनुभवला नाही। त्यामुळे एक तळमळ आहे। असं वाटतं की आपल्या बहुजनवादी चळवळी ह्या फेल का होतात आणि सामाजिक बहुजनवादी चळवळी यांचा बेस जोपर्यंत मजबूत होत नाही आणि ह्या चळवळींना प्रामुख्याने बुद्धिजीवी वर्गाने दिशा आणि निर्देशन देण्याचं काम करावं ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती। त्यालाच अनुसरून एक समाजाचा बुद्धिजीवी घटक म्हणून प्रत्कर्षाने मला जाणवतं आणि मला वाटतं की माझ्यासारख्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणा अथवा सरकारी नोकऱ्यांमध्ये बुद्धिजीवी वर्गाने पुढे येऊन समाजाला दिशा आणि निर्देश देण्याचं काम करावं। कारण नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, वर्ल्ड सफर्स नॉट बिकॉज ऑफ टेररिझम ऑफ बॅड पीपल बट इट सफर्स ड्यू टू सायलेन्स ऑफ गुड पीपल। त्यामुळे मला वाटतं की बुद्धिजीवी वर्गाने पुढे येऊन या समाजाला दिशा देण्याचं काम करावं। सर, आपला एक चळवळीमधला प्रदीर्घ अनुभव तुम्ही सांगितला आणि या चळवळींचा जो अनुभव आपण आज पाहतो आहोत की समाजाच्या बुद्धिजीवी वर्गाच्या त्या चळवळी आहे, पण याच्यामध्ये जो वर्ग प्रामुख्याने आहे त्याच वर्गामध्ये पुन्हा एक फ्रॅक्शन्स निर्माण होतं कालांतराने आणि मग त्याच्यातलीच एक नवी चळवळ पुन्हा उदयास येते। हा सगळा जो काही भाग चाललेला आहे गेल्या 40 वर्षापासून चाललेला आहे, याच्यापासून वेगळी अशी निर्मिती प्रबोधनाच्या चळवळी किंवा परिवर्तनाच्या चळवळीची अशी तुम्हाला कोणती अभिप्राय आहे? गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, मग त्या राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो। प्रत्येकाला नेतृत्व करण्याची इच्छा होते आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो। तो ऑब्जेक्टिव्हली करतो की नाही तो नंतरचा भाग आहे, परंतु आज जी गरज आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये मला वाटतं बहुजनांच्या संघटना जवळपास नव्हत्या, त्यामुळे त्यांना त्यावेळेला ती ताकद त्या कारणामुळे जी मिळाली त्यामुळे त्यांचं ते आंदोलन सक्सेस झालं असं मी मानतो। परंतु आज हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने बुद्धिजीवींच्या संघटना आहेत, राजकारण्यांच्या संघटना आहेत, तरीसुद्धा उद्देशाजवळ आपण पोचत नाहीत। मग असं वाटतं की ह्या सर्व संघटनांना एका ऑब्जेक्टिव्हली एका उद्देशासाठी एक फ्रंट बनवला जावा
की तुम्ही जिथे काम करायचं तिथे करा, परंतु जो महापुरुषांचा उद्देश आहे, जो संविधानाचा उद्देश आहे, त्या उद्देश प्राप्तीसाठी तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर येऊन एकत्रपणे काम करा. या उद्देशाने आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 वर्षाच्या मंथनानंतर बुद्धिजीवी वर्गाने, मग महाराष्ट्रातले बरेच प्रतिनिधी आहेत, भारतातून उत्तर भारतातून मोठा सहभाग आहे बुद्धिजीवी वर्गाचा, यांनी चिंतन आणि मनन केलं. त्यातून मग एक दिशा पुढे आली, एक कन्क्लुजन आलं की असं फेडरेशन बनवलं जावं की वेगवेगळ्या संघटना, मग त्या सामाजिकच असतील, त्या संघटनांचं फेडरेशन बनवावं आणि त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारं संघटन बहुजनांमध्ये अद्यापपर्यंत आपण निर्माण करू शकलो नाही. कारण राष्ट्र हे आपलं आहे आपण म्हणतो, परंतु राष्ट्राची संपत्ती, या संपत्तीवर आपला बहुजनांचा मुळीच अधिकार नाही. सर्व साधन आणि संसाधन हे अल्पजनांच्या हातामध्ये आहेत आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून हे संघटन आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव, फ्रंटचं नाव असेल नॅशनॅलिस्ट नेटिव्ज फेडरेशन, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि नेटवर्किंगचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. साहेब, राष्ट्रीय भावना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की भारत हा देश आहे, त्याला राष्ट्र बनवावं लागेल. या राष्ट्र बनवण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे काही विचार निश्चितपणे आहेत. पण या बहुजनवादी चळवळींचा मुख्य जो प्रश्न आहे की आता तुम्ही ज्या फ्रंटमध्ये ती फ्रंट तुम्ही रजिस्टर्ड केली, तिला आता सुरुवात करतायत अखिल भारतीय पातळीवर, पण बऱ्याच वेळा काही त्या किरकोळी असतील, काहींच्या दृष्टीने त्या गंभीर असतील, परंतु शाब्दिक संकल्पनांवर की दलित संबोधावं, की बौद्ध संबोधावं, की बहुजन संबोधावं, या ज्या काही संकल्पनांवर विवाद घडतात. काही प्रसंगी यांच्यातूनही चळवळीच्या कडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार होतो किंवा त्याच्यामध्ये काही प्रवृत्ती वेगवेगळ्या असू शकतात. यावर तुम्ही काय विचार करतात? गेल्या 40 वर्षाचा जर आपण अनुभव पाहिला बहुजनवादी चळवळींचा, तर असं जाणवतंय की काही कन्सेप्ट महापुरुषांच्या चळवळीतून आले, जसं मूळ निवासी विचारधारा, बहुजन हा शब्द. पण राष्ट्रीयत्वाकडे जर समाजाला न्यायचं असेल, राष्ट्रीयत्वाची भावना जर निर्माण करायची असेल समाजामध्ये, तर त्यांच्यामध्ये ही जाणीव आपल्याला करून द्यावी लागेल की तुम्ही इथले भूमिपुत्र आहात. भूमिपुत्र असल्यामुळे हे राष्ट्र तुमचे आहे आणि राष्ट्रवाद हा तुमचाच असला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही नवीन जे फेडरेशन आहे त्याचं नामकरणच असं केलं आहे की नॅशनॅलिस्ट नेटिव्ज फेडरेशन, राष्ट्रवादी भूमिपुत्रांचं महासंघ. ज्या नावानेच समाजामध्ये चेतना निर्माण होईल आणि त्या अनुषंगाने आम्ही समाजामध्ये काम सुरुवात केलेली आहे. लोकांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि हे इट इज नॉट ओन्ली रिस्ट्रिक्टेड टू एम्प्लॉईज, कुठला समाजातला कुठलाही घटक याचा सदस्य होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की योग्य दिशेने हे संघटन समाजाला आणि देशाला घेऊन जाईल. सर, तुम्ही राष्ट्रवादी भूमिपुत्र महासंघ, या भूमिपुत्रामध्ये तुम्ही कोणकोणता समूह कन्सिडर करता की ज्याला आज आपण केवळ बहुजन म्हणतो, तो की या देशातला आज अस्तित्वात असलेला संपूर्ण मानवी समूह? या संदर्भात काय सांगा? या संकल्पनेमध्ये, या कन्सेप्टमध्ये महापुरुषांच्या विचारधारेनुसार जे जे ह्या देशाचे आहेत, ज्यांचा भूमिपुत्र म्हणून जर महात्मा फुल्यांची चळवळ आपण पाहिली, जे जे ह्या भारताला पितृभूमी मानतात, म्हणजे प्रामुख्याने बहुजनवादी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा समाज आहे, प्रामुख्याने तो घटक या संकल्पनेशी जुडलेला आहे. आणि जे भारतीय संविधानाला फक्त मानतच नाही, तर ज्यांचा 200% भारतीय संविधान, फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर विश्वास आहे, त्या लोकांसाठी हे फेडरेशन आहे. सर, बऱ्याच वेळा आता तुम्ही राष्ट्रीय पातळीवर हे काम आता सुरू केलेलं आहे, उत्तर भारतातही तुमचं चळवळीचं काम चाललेलं आहे. या सगळ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात होतं काय की चळवळ उभी राहते, तिचे विचार तत्वज्ञान ही तयार होतं,
परंतु एक कार्यक्रमाची जी काही दिशा असते नेमकी, की ती चळवळ, तो विचार लोकांपर्यंत नेमका कसा पोहोचवायचा आणि लोकांपासूनही तो जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा, या संदर्भातले काही आडाखे किंवा काही योजना तुमच्या आहेत का? नक्कीच आहेत. आता आम्ही काम करण्याची जी दिशा आहे NNFची, शॉर्ट फॉर्म नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनचं हे NNF आम्ही केलेलं आहे. तर आपण बिलकुल योग्य बोललात की चळवळी आपल्या उभ्या राहतात. 20, 30, 40 वर्षांचा कालावधी चळवळीचा आहे आणि त्या पुन्हा खाली येतात, पुन्हा नव्याने चळवळ उभी राहते. हा इतिहास आहे. याला मुख्य कारण मी सांगू इच्छितो की आपल्या चळवळीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बेस नाही. पहिली गोष्ट, प्रशासकीय ढाचा नाही. दुसरी गोष्ट, एक लोकतांत्रिक पद्धत आपल्या चळवळींमध्ये नाही आहे. एखाद्या नेत्याला वाटलं हे झालं पाहिजे आणि तो दुसऱ्यांचा विचार न करता ते डिसिजन घेऊन तो निर्णय अंमलबजावणी करतो, मग त्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हिटी पाहिली जात नाही आणि मग त्या शेवटी फेल ठरतात. तिसरी गोष्ट, आपल्या बऱ्याच संघटना आणि चळवळी ह्या व्यक्तिविशेष झालेल्या आहेत आणि व्यक्तिविशेष ज्या संघटना होतात, ज्या चळवळी उभ्या राहतात, ती व्यक्ती मरण पावल्यानंतर, मृत झाल्यानंतर त्या चळवळी आणि संघटनासुद्धा मृत होतात. तर NNFची संकल्पना आणि स्ट्रक्चर उभं करतानाच आम्ही असा कन्सेप्ट समोर ठेवलेला आहे की ह्या संघटनेचं जे काम करण्याची पद्धत असेल ही नावापुरता लोकशाही नाही, तर खरोखर लोकशाहीच्या तत्वांवर हे संघटन कार्यरत असेल. ही चळवळ व्यक्तिविशेष नसेल, हे संघटन व्यक्तिविशेष नसेल. व्यक्ती आज आहे, उद्या नाही. युरोपियन चळवळी जर आपण सर्वच पाहिल्यात तर बहुतांशी युरोपियन चळवळ यांचा प्रशासकीय ढाचा जो आहे तो एकदम परफेक्ट असतो. व्यक्ती आहे असो किंवा नसो, चळवळी ह्या चालतात. आणि NNFची जी काम करण्याची पद्धत आहे ही मुळातच इन्स्टिट्यूशनल, एका बाजूला इन्स्टिट्यूशनल काम आमचं असेल, इन्स्टिट्यूशनल आणि मिशनरी. दुसऱ्या बाजूला जे प्रमुख काम आहे ते प्रबोधनाचं, ते सुद्धा असेल. आणि ह्या सर्व कामांसाठी, या कार्यांसाठी समाजातल्या सर्व संघटनांना एक फेडरेशनच्या स्वरूपाने एकत्र करण्याचं हे तिसरा भाग असेल. तर आणि ह्या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित चालल्या तर मला नाही वाटत सुनील भालेराव किंवा कुणी राष्ट्रीय लेवलची व्यक्ती NNFमध्ये असो अथवा नसो, NNF किंवा ही राष्ट्रीय लेवलची संघटना ही पुढे चालेल आणि निश्चित आपलं उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करेल असं मला वाटतं. बऱ्याच वेळा सर असं होतं की म्हणजे ते जरी तुम्ही स्पष्ट नाव घेत नसाल, परंतु एक इतिहास म्हणजे संविधान हे, या देशाचं संविधान हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेलं आहे. बरं. बुद्धाने निर्माण केलेल्या संघगारांमध्ये लोकशाही चर्चा व्हायची. बुद्धाला अनेक वेळा त्यांच्या संघगणाने प्रश्न विचारलेला आहे की आमच्यानंतर, तुमच्यानंतर आमचा मार्गदर्शक कोण? त्यांनी म्हटलं की धम्म हा तुमचा मार्गदर्शक. तर या सगळ्या चळवळीमध्ये तुम्ही जी काही प्रक्रिया लोकशाही पद्धतीची राबवताय तिचा आदर्श याच्यामध्ये दिसतो आहे. पण कोणी व्यक्तिविशेषच्या पलीकडे या चळवळीचं नेमकं तत्वज्ञान, हा गाभा नेमका संविधान आहे की फुले शाहू आंबेडकरांचं विचार आहे की नेमकं काय आहे आणि त्याचं अंतिम उद्दिष्ट नेमकं काय आहे? तसं जर पाहिलं तर नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन या संघटनेचा स्वतःचा कुठलाही उद्देश नाही. बुद्धाची जी तत्त्व होती, समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय,
प्रॉब्लेम आहे तो आरोग्याचा आहे. कारण उपचाराला पैसे नाहीत म्हणून पेशंटला दवाखान्यात पैशांच्या अभावी मरावं लागतं. परंतु तो आजार जडूच नये, तो आजार होऊच नये, त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर जे काही आपण जर घेतलेत तर त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी आपल्याला त्यांना अवेअर करायला लागेल. आणि बहुजन समाजामध्ये बरेच डॉक्टर्स आहेत की स्वतःहून येऊन पुढे समाजाला या प्रिव्हेंटिव्ह केअरचं मार्गदर्शन करायला तयार आहेत. त्या मार्गदर्शनासाठी कुठलं रिसोर्सेसची आवश्यकता नाही. तर त्या माध्यमातून सुद्धा आपलं आरोग्यावर काम सुरू झालेलं आहे, शिक्षणावर काम सुरू झालेलं आहे. जसं जसं लोकांचा सहभाग आणि समाजाचा सहभाग वाढेल तसं तसं इन्स्टिट्यूशनल वर्कसुद्धा आपलं सुरू होऊ शकतं आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते हे नक्की होईल. सर, थोडासा एक वेगळा पठडीतला एक प्रश्न आहे, पण तो अनुभवाचा भाग आहे. बऱ्याच वेळा जेव्हा नवं आंदोलन किंवा नवी चळवळ आपण उभी करतो तर त्यावेळी त्या आंदोलनाच्या विचार सांगण्यापेक्षाही आपल्याला हे आंदोलन का उभं केलं या संदर्भात लोकांच्या प्रश्नांना अधिक सामोरं जावं लागतं. या संदर्भात तुमचे काय नेमके अनुभव? या चळवळीची आवश्यकता आणि कदाचित अगोदरच्या सुरुवातीलाच मी याचं उत्तर पण दिलेलं आहे की आपल्या चळवळी ह्या उभ्या राहतात, काही वर्ष चालतात. महापुरुषांचा जरी इतिहास आपण पाहिला तर त्यांचं ॲव्हरेज आयुष्य हे फक्त 30 ते 40 वर्ष कार्याचं होतं. आणि मग ते महापुरुष गेल्यानंतर पुन्हा चळवळी संपतात, पुन्हा नव्याने कुठली चळवळ उभी राहते, पुन्हा ती व्यक्तिविशेष चळवळ उभी राहते, पुन्हा ती लयाला जाते. चळवळ ही ऑर्गॅनायझेशनल आणि स्ट्रक्चरल बेसवर उभी असावी. चळवळ ही व्यक्तिविशेष नसावी. चळवळीमध्ये डेमोक्रॅटिक सिस्टम ही अंमलात असावी. या 3 आस्पेक्टवर आम्ही पहिल्यापासून तंतोतंत काम केलेलं आहे. म्हणून आम्हाला जवळजवळ हे उभं करण्यासाठी 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. कारण बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये आम्ही पाहिल्या, दिवस रात्र बसून की चळवळी निर्माण होतात, संपतात, निर्माण होतात, हे असं बहुजन समाजाच्या चळवळींमध्येच का होतं. तर यावर सर्व विचार करून स्ट्रक्चरल बेस सगळा तयार करून आता ही चळवळ कशी संपणार नाही आणि उद्दिष्टाप्रती कसं काम करेल. कारण मला नाही वाटत जर एखाद्या पॅरेंटल ऑर्गॅनायझेशनने ज्या संघटना जिथे काम करतात तिथे त्यांना जर सपोर्ट देण्याचं काम केलं, ते करून इंटिग्रेट करण्याचं काम केलं, एक करण्याचं काम केलं, तर मला नाही वाटत चळवळ संपेल किंवा जो इतिहास आहे तो पुन्हा दोहरवेल असं नाही वाटत. पण बऱ्याच वेळा या ज्या चळवळीत, परिवर्तनाच्या चळवळी, या साधनविहीन समाजामध्ये या चळवळी कार्यरत असतात. आज जागतिकीकरणाचा रेटा आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये जगण्याची स्पर्धा अधिकतम तीव्र झाली आहे. तर अशा काळामध्ये जे कार्यकर्ते असतील किंवा चळवळ राबवणारे किंवा पुढे नेणारे असतील त्याच्या आर्थिक वसनाविषयी चळवळीकडे काही प्रोग्राम आहे का त्या संदर्भामध्ये? कार्यकर्त्याच्या संदर्भात आपण म्हणत असाल तर सुरुवातीला जे लीड करणारे बुद्धिजीवी वर्ग आहे, जो कर्मचारी आहे, ज्याच्याकडे काही प्रमाणात रिसोर्सेस आहेत, तर त्यांनाच आपण सुरुवातीला ही जबाबदारी दिलेली आहे. कारण आपल्या चळवळींना साधनांची फार आवश्यकता असते आणि नेमकं साधनांचाच अभाव असतो. परंतु आम्हाला विश्वास आहे की समाजाला जर कळालं की ही चळवळ योग्य दिशेने जाते आहे, योग्य उद्देशाप्रती जाणार आहे, हा जर विश्वास समाजाला पटला तर मला वाटतं समाजाने बऱ्याच चळवळी उभ्या केल्यात, बरेच वृत्तपत्र, बरेच माध्यमं उभे केलेले आहेत. त्याच्यासाठी बराच त्याग आणि समर्पण समाजाने केलेलं आहे. पर्टिक्युलरली ह्या NNFच्या माध्यमातून भविष्यामध्ये जर कार्यकर्त्यांचा असा प्रश्न जर उपस्थित झाला तर निश्चितच आर्थिक जबाबदारी व्यवस्थित चांगल्या प्रकारे संघटन घेईल ही मी इथे सांगू इच्छितो. या परिवर्तनाच्या चळवळी विशेषतः वेगवेगळ्या विंग्समध्ये उभ्या राहाव्यात असा सातत्याने विचार मांडला जातो. म्हणजे आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, याबरोबरच काही धार्मिक क्षेत्रे
या देशातला जो ओबीसी वर्ग आहे आध्यात्मिक क्षेत्रातल्या महापुरुषांना त्यांच्यासमोर उभं करण्यात आजपर्यंत अपयशी ठरलेले आहे. तुमचा या संदर्भात काही वेगळा विचार आहे का? तसं वेगवेगळ्या विंग्सच्या माध्यमातून NNF सुद्धा काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. ही जी 4 मानवी मूलभूत तत्व आहेत, समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव आणि न्याय, हे तत्व समाजामध्ये नेण्यासाठी, यावर आचरण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ज्या ज्या विंग, ज्या ज्या संघटना सध्याच्या परिस्थितीला कार्यरत आहेत, आम्ही निश्चितच त्यांना सहकार्य करू. आणि भविष्यामध्ये जर अशा विविध संघटनांना जर वाटलं एका फ्रंटखाली येऊन, समजा डॉक्टरांची विंग असेल, डॉक्टर्सना जर वाटलं की आम्ही समाजासाठी काम करायला तयार आहोत उद्दिष्ट अचीव करण्यासाठी, तर काही डॉक्टरसुद्धा आजही तयार आहेत. परंतु ही नेटवर्किंगची प्रोसिजर असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विंगचा सध्या विचार केलेला आहे, परंतु त्याची सुरुवात केलेली नाही. परंतु वेगवेगळ्या विंग्ज समाजाने निर्माण कराव्या, त्याला आमचा नेहमी साथ आणि सहयोग असेल. याच्यावर सुद्धा प्लॅनिंग आपलं झालेलं आहे. निश्चितच त्यावर आज NNF नेमकी कोणत्या अवस्थेत आहे? सर, आज नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन महाराष्ट्रामध्ये अर्ध्याच्या वर जिल्ह्यांमध्ये नेटवर्किंग चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. त्यातल्या त्यात मुंबई, ठाणे, कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये, ह्या विभागांमध्ये चांगलं नेटवर्किंग झालेलं आहे. उत्तर भारतामध्ये जम्मू, हिमाचल, पंजाब, दिल्ली, उत्तरांचल ह्या राज्यांमध्ये आपलं नेटवर्किंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. मुळातच प्रत्येक ठिकाणी NNFच गेलं पाहिजे असा आमचा आग्रह नाही आहे. परंतु ह्या तत्वांवर, ह्या संविधानिक तत्वांना प्रस्थापित करण्यासाठी जे जे संघटन देशभरामध्ये कार्यरत असतील त्या सर्वच संघटनांसोबत आम्ही नेटवर्किंग करू आणि भारतभर हे जाळं उभं करू असा आमचा संकल्प आहे. सर, तुम्ही 16 वर्ष बामसेफमध्ये राहिलात, आता तुम्ही स्वतंत्र संघटन निर्माण केलं आहे. अशा वेळी तुम्हाला, म्हणजे तुमची पूर्व संघटना असली, मातृ संघटना असेल किंवा काय असेल, तर त्यांच्याकडून काही त्रास वगैरे होतो का, किंवा त्यांच्याकडून काही प्रोत्साहन मिळतं का, असा काही वेगळा अनुभव? नाही, आता आमची निर्मिती जरी या संघटनेतून झालेली असली, आम्ही संघटनेच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास तसं म्हटलं तर आहे, ती सिस्टम आहे. कार्यकर्त्याला त्याचा सामाजिक खून केला जातो, परंतु कुठलाही कार्यकर्ता मला तरी वाटतं वाईट नसतो. कार्यकर्ता हा आपल्या खिशातला पैसा, आपला बुद्धी, वेळ हे सर्व खर्च करून, त्याग समर्पण करून काम करत असतो. काही कार्यकर्त्यांकडून चुका होत असतील, परंतु त्या कार्यकर्त्याची खालच्या स्तराला जाऊन बदनामी करून त्याचा सामाजिक खून करणं ही पद्धत चुकीची आहे. ह्या गोष्टी विद्यमान काही संघटनांमध्ये होत आहेत. त्या गोष्टी कदाचित झाल्या नसत्या तर संविधान आणि महापुरुषांना अपेक्षित असलेला उद्देश कधीच साध्य झाला असता असं मला वाटतं. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातून जवळजवळ 2000च्या वर बुद्धिजीवी वर्ग, अधिकारी वर्ग आज ह्या संघटनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की या देश आणि या भारतभरामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुत्व आणि न्याय यावर आणि संविधानावर आधारित राष्ट्र आणि समाज निर्माण व्हावा. लोक, कार्यकर्ते तयार आहेत. फक्त ह्या संघटनांना आणि या नेतृत्वांना माझं सांगणं असेल की बुद्धिजीवी वर्गाला अशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार भविष्यातही करू नये. कारण सगळं काही असलेले लोक नसलेल्या लोकांसाठी ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला ती मानसिकता नेतृत्व आणि संघटनेने ओळखली पाहिजे, हे मला सांगायचं. नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनकडे
फुल टायमर्स आहेत त्या काही प्रमाणात की ज्यांच्या आधारे संघटन हे अधिक पुढे नेलं जातं? ही सुरुवातीची फेज आहे. ह्या सुरुवातीला पार्ट टाईम म्हणून आम्हीच काम करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते, कारण नावापुरता पूर्णवेळ कार्यकर्ते ठेवायचे आणि त्यांची आर्थिक जबाबदारी घ्यायची नाही, ही संकल्पना मुळात आम्हाला मंजूर नाही. त्यामुळे आर्थिक मजबूती आल्यानंतर पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा, त्यांचा खर्च, त्यांच्या घरची जबाबदारी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो पुढचा आमचा पाऊल असेल. सर, या सगळ्याच अनुषंगिक प्रश्नांची तुम्ही अगदी सारासार आणि सारांशाने विचार व्यक्त केलेले आहेत. या सगळ्यांमध्ये शेवटी तुम्हाला जो काही नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनचा जो वर्ग आहे, जो तुम्हाला अभिप्रेत आहे, त्याच्यासाठी तुम्ही नेमका काय संदेश द्या? ह्या वर्गासाठी 40 वर्ष चळवळी निर्माण होऊन झालेत. संविधान आणि महापुरुषांना अपेक्षित असलेलं जे उद्देश आहे, भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की लोकशाहीचे आपण 4 पिलर मानतो, एक 5वा पिलर आपण विसरलेलो आहोत. त्याच्या 5व्या पिलरकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, तो म्हणजे इकॉनॉमी. 4 पिलर आपल्याला लोकशाहीची माहीत आहेत. 5वा पिलर इकॉनॉमी. 85% बहुजन समाज आपण ओळखतो आणि मानतो. हा 5वा पिलर जो आहे हा 100% 85% लोकांच्यावरच चालतो किंवा आज जीवित आहे. जी लोक जन आंदोलनाची भाषा करतात, लोकशाहीची 5ही पिलर संविधानाच्या शत्रूंच्या ताब्यात असताना कुठलं जन आंदोलन आपण भारतामध्ये करू शकतो का, यावर आपण विचार करावा. जन आंदोलन हे युरोपियन कंट्रीजमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये जिथे जिथे लोकशाही नव्हती, राजेशाही होती, तिथे सक्सेस झालेले आहेत. राजाच्या विरोधात विद्रोह असतो, त्या विद्रोहाच्या विरोधात लोक एकत्र येतात आणि जन आंदोलन होतं. भारतामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. म्हणून आपल्याला आपल्या बुद्धिजीवी वर्गाने शिक्षण, आरोग्य, उद्योजकता आणि प्रबोधन या सर्व अस्पेक्ट्सला समोर ठेवून, या बाबींना समोर ठेवून जर आपल्या बहुजन समाजातील वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणण्यासाठी जर तन मन धनाने प्रयत्न केला, एकत्रित प्रयत्न केला, तर मला वाटतं आपण 50 वर्षांचं जे काम आहे ते 5 वर्षात करू शकतो आणि निश्चितच याचा प्रत्यय आम्हाला येतो आहे. बुद्धापासून वारसा सांगत असलेली फुले आंबेडकर चळवळ ही इतिहास क्रमात पुढे जात असताना अनेक या चळवळीने अनेक अनुभव पाहिलेले आहेत. पण तरी परिवर्तनाच्या उद्देशाप्रती अधिक गांभीर्याने चळवळींमधल्या चुका टाळत आपल्याला पुढे जाता येईल, या विश्वासाने आयुष्यमान सुनीलजी भालेराव यांनी निर्माण केलेलं नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन हा महासंघ देशपातळीवर आज कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याला यश मिळेल ही अपेक्षा व्यक्त करत आपण त्यांनी त्रिवेज मीडिया टीव्हीला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि त्रिवेज मीडिया टीव्हीच्या प्रवर्तनाचे शिलेदार या सदरात त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करून रजा घेतो. धन्यवाद.